साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या पाहता शहरात मिनी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे सर्व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये मिनी किंवा जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पाटील हे 1 महिन्यापासून धडपड करत आहेत। कोरोना हॉस्पिटलसाठी पालिकेकडून कमीत कमी 100 बेडची मागणी असून सर्व सोयी नियुक्त असलेल्या जागेची व हॉस्पिटलची पाहणी आज करण्यात आली। सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे। आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो किंवा सोलापूर शहरात 1700 ते 1800 शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे प्रादुर्भावामध्ये रुग्ण आढळलेले आहेत। त्यामध्ये जवळजवळ 40-50 लोक मृत्युमुखी पडले आहेत। त्यामुळं या ठिकाणी सोलापूर शहरात जसं कोरोना सेंटर महानगरपालिकेच्या वतीनं काढलेलं आहे तसं कोरोना मिनी हॉस्पिटल काढावं यासाठी गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो। या प्रयत्नाला आज आपल्या होडी अप्पा ब्रह्मण्य मठ होडी अप्पा यांच्या जे मठाधिपती आहेत माननीय डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांना होडगी मठाजवळ जाऊन भेटून त्या ठिकाणी आम्ही विनंती केला। त्या विनंतीला मान देऊन त्यांनी या सोलापूर शहरात व जिल्ह्यात ज्यांचे जवळजवळ 36 मठाधिपती आहेत आणि त्यांच्या शाळा, वसतिगृह, कॉलेज असे अनेक संस्था या ठिकाणी उभा झालेल्या आहेत। त्या सर्व संस्थेच्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून या सोलापूर जिल्ह्यात कुठं आपण बघितलं, सोलापूर शहरात या ठिकाणी माझ्या भवानीपेठ एरियातले जे काही शाळा आहे आणि त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे ते आपण कोरोना सेंटर काढावं, कोरोना मिनी हॉस्पिटल काढावं किंवा कोरोनाचा OPD काढा। कोरोना संदर्भातलं जे काही मदत मला करता येईल त्यासाठी संपूर्ण जागा जसं मान्य काडादी अप्पांचं या ठिकाणी मंगल कार्यालय दिलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त त्यांच्या 36 गावामध्ये या ठिकाणी संस्था आहेत। ते सर्व संस्था या ठिकाणी देण्यास त्यांनी तयार आहेत। फक्त मान्य जिल्हाधिकारी, मान्य आयुक्त यांनी या ठिकाणी त्यांना विनंतीपत्र देऊन त्या ठिकाणचं जे काही लागणारा शाळा, कॉलेज, संस्था आहेत ते त्यांनी ताब्यात द्यायला तयार आहेत। आपण गेल्या महानगरपालिकेला आयुक्ताला सांगून 5 दिवस झालं त्यांनी घेतलेले नाही आहेत। आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आपण त्वरित या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांनी किंवा उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी त्या ठिकाणी व्हिजिट देऊन जे काही त्यांच्याकडून संस्थेकडून जे काही आपल्याला मिळणार आहे ते सर्व ताब्यात घेऊन त्यांना पद्धत देऊन त्या ठिकाणी कोरोनाचं मिनी हॉस्पिटल किंवा सेंटर किंवा OPD किंवा आपले लसीकरणासाठी अनेक ठिकाणी गर्दी पडायला लागलं आहे। असं त्यांच्या या सोलापूर शहरात व जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आहेत ते सर्व आपण घ्यावं असं त्या ठिकाणी त्यांनी द्यायला तयार आहेत। उद्यापासून आपल्या महानगरपालिकेमध्ये जे काही संस्थेच्या वतीनं देण्यात येणार आहेत तसंच डॉक्टर बसवेश्वर हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर आहेत त्यांनी आपलं हॉस्पिटल देण्यासाठी त्यांनी तयार आहेत। असं जयभवानी हॉस्पिटलच्या जे काही डॉक्टर आहेत, डॉक्टर मिलिंद शाहीर त्यांनाही आपण भेटावं आणि डॉक्टर कोरे हे कुंभारमध्ये आहेत त्यांनीही आपल्या मदत करायला तयार आहेत। अनेक डॉक्टर सोलापूर शहरामधले आयुक्त साहेबांनी, मान्य जिल्हाधिकारीने किंवा लोकप्रतिनिधी जर विनंती केला त्यांनी जवळजवळ 1 तास किंवा 2 तास त्यांनी सेवा करण्यासाठी, फुकट सेवा करण्यासाठी तयार आहे। आपण त्या सर्व डॉक्टरांना आणि त्या सर्व संस्थांना मंगल कार्यालय, बगीचा, गार्डन, प्रशाला किंवा इतर जे काही जागा आहेत आपल्या हातून जे होत नाही त्या संस्थेकडून त्यांनी द्यायला तयार आहेत। आपण एक आव्हान करावं आणि संस्थेकडून जागा घेऊन त्वरित त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आयुक्त या ठिकाणी प्रयत्न करावं। या जागतिक महामारीसाठी वीर तपस्वी संस्थेने पुढाकार घेतला असून शहरातील व जिल्ह्यातील 36 विविध संस्था आम्ही कोरोनासाठी देणार असल्याची माहिती डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी दिली। भवानीपेठ येथील मंगल कार्यालय व शाळा, वॅक्सिन सेंटर आणि OPDला देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे। याचबरोबर बृहन्मठ होडगी संस्थेचे तुळजापूर येथील शाळा कोरोनासाठी दिली असून बोरामणी, होडगी, कुंभारी असे एकूण 36 संस्था कोरोनासाठी मदत करणार आहेत। या ठिकाणी एकूण 50 बेडच्या क्षमतेचे कोविड हॉस्पिटल तयार होईल अशी अनुमती डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी दर्शवली आहे। याबाबत प्रशासनाने लेखी मागणी करून आमची संस्था वापरात आणावी अशी माहिती महास्वामींनी दिली।